शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे रविवार, तारीख आहे 26 जुलै. वार आहे सोमवार, तारीख आहे 27 जुलै. असा 2 दिवसाचा आपण हवामानाचा अंदाज थोडक्यात घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रविवारी 26 जुलैला आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण जर दुपारनंतर जर बघितलं तर कुळगाव, बदलापूर, वडा, घोटी त्याचबरोबर वसई, विरार, मुंबई, पेण, लोणावळा, दवसा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, दाभोल, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर कोळगाव, वडा, घोटी, जहार, पेठ, नाशिक, अ, वलसाड, वापी, बोईसर, वसई, विरार, मुंबई हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस हा असणार आहे. म्हणजे जास्त पाऊस नाही, पण पाऊस हा त्या भागात देखील असणार आहे. त्याचबरोबर कोपरगाव, श्रीरामपूर हा परिसर बघितला, तर येथे आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागामध्ये होणार आहे. तर संध्याकाळी 6च्या सुमारास. जास्त वेळ देखील असणार नाही हा पाऊस. थोड्याफार प्रमाणात म्हणजे रिमझिम होऊ शकतो. त्याचबरोबर खानापूर, गंगापूर, त्याचबरोबर भोर, वैजापूर, आमगाव, खेरडी, गवळी, शिवारा, यसगाव, त्याचबरोबर वाळुंज, छत्रपती संभाजीनगर हा जर परिसर बघितला तर येथे देखील संध्याकाळी वातावरणामध्ये आपल्याला बदल हा जाणवत आहे. रविवारी 26 जुलैला. म्हणजे बरेचसे परिसर आहे जिथे अ, बराचसा फरक आपल्याला जाणवत आहे. आपण जर अंबड परिसर बघितला, अंबड, त्याचबरोबर परतूर, शेलू, मंठा हा परिसर बघितला तर येथे देखील रिमझिम पाऊस आहे, जास्त नाही आहे. त्याचबरोबर आपण जर जिंतूर परिसर बघितला, शेवगाव परिसर बघितला, त्याचबरोबर लोणार, मेहकर हा परिसर बघितला, मालेगाव, वाशिम, शेवगाव, हिंगोली हा परिसर बघितला, पुसद, त्याचबरोबर अरणी, अंजनी, त्याचबरोबर यवतमाळ, कळंब, त्याचबरोबर पुलगाव, नेर, धव्हा हा परिसर बघितला, अमरावती परिसर बघितला. त्याचबरोबर आपण जर अंजनगाव, अचलपूर हा परिसर बघितला तर इथे देखील काही प्रमाणात पाऊस होणार आहे. मोर्शी, त्याचबरोबर तेलगाव, त्याचबरोबर नाईखेड, त्याचबरोबर सावनेर हा परिसर बघितला, त्यानंतर नागपूर परिसर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर उमरेड, चिमूर, पाणी, त्याचबरोबर अमोरी, त्याचबरोबर गडचिरोली, चामोशी, गोडपिंपरी हा परिसर जर बघितला, रविवारी या भागात देखील पाऊस हा असणार आहे. आपण जर सोमवारी 27 जुलैला बघितलं, तर 27 जुलैला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आहे. इकडे खास करून गोडपिंपरी, चंद्रपूर, राजुरा हा परिसर बघितला, तर येथे देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर उमरेड, नागपूर, वर्धा, हिंगणघाट, वडकी, पांढरकवडा, त्याचबरोबर कळंब, यवतमाळ, नेर, पुळगाव, आर्वी, तेलगाव, मुळशी, त्याचबरोबर मुलताई, बेतूल, अचलपूर, आमगाव, त्याचबरोबर आपण जर वाशिम, पुसद, हिंगोली, शेवगाव, मेहकर, मालेगाव, लोणार, शेलू, त्याचबरोबर परतूर, माजलगाव, वडवणी, अंबड, गेवराई, बीड, शिरूर, कासार, पाटोदा, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, जाफराबाद, भोकरदन, फुलंब्री, त्याचबरोबर कन्नड, चाळीसगाव, पाचोरा, पराला, अंबळनेर, त्याचबरोबर धुळे, मालेगाव, नामपूर, साक्री, पिंपळनेर, त्याचबरोबर सटाणा, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, निफाड, सिन्नर, अकोले, त्याचबरोबर लोणी, श्रीरामपूर, राहुरी, घोडेगाव, ढवळपुरी, अहिल्यानगर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर रविवारी ते सोमवारी 27 जुलैला या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात म्हणजे रिमझिम पाऊस आहे या भागात देखील. खास करून आपण जर कोल्हापूर परिसर बघितला, कोल्हापूर परिसरामध्ये आपण जर बघितलं, तर ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. पण पाऊस नाही या भागात देखील. कोल्हापूर झालं, त्यानंतर सांगली झालं, निपाणी झालं, ईश्वरपूर झालं. म्हणजे शांत वातावरण या परिसरात देखील आपल्याला दिसत आहे. आपण जर सावंतवाडी परिसर बघितला, कणकवली, मालवण,
देवगड, विजयदुर्ग, लहाजा, त्याचबरोबर रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, जयगड, दाभोळ, खेड, दापोली, मंडणगड, महाबळेश्वर, माणगाव, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, लवसा, लोणावळा, पेण, कर्जत, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कोळगाव, बदलापूर, शहापूर, घोटी, खंडाळा, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.